साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। वारकऱ्यांच्या प्राणप्रिय आषाढी वारीसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा सुधाकर महाराज इंगळे यांनी दिलाय। वारकरी परंपरेत आषाढी कीर्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग या उक्तीप्रमाणे वारी नित्यनेमाला खूप मोठे महत्त्व आहे। वारकरी संप्रदायाकडून तो नियम निष्ठेने सांभाळला जातो। वारकरी भाविकांना वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, आषाढी वारी, श्रावण मास, अधिक मास, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले। कोरोना महामारीमुळे कोणीही शासनविरोधात भूमिका घेतली नाही। शासनाला आतापर्यंत सहकार्यच केलं। दरम्यान पंढरपूर पोटनिवडणुकीत सभा देखील झाल्या, राजकीय कार्यक्रम चालतात, तर वारीला अडचण का, असा प्रश्न उपस्थित करत शासनाच्या विरोधात वारकरी संप्रदाय मोठे आंदोलन छेडेल असा इशारा हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी दिला। वळ आलेला आहे। वारकऱ्यांची प्राणप्रिय असलेली आषाढी वारी झालीच पाहिजे असं आम्ही पाठीमागच्या आषाढी वारीपासून शासनाकडे निवेदनाच्या द्वारे मागणी करतोय। आत्ता सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मी ईमेल केलेला आहे। अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की आषाढी वारी ही झाली पाहिजे। पंढरपूर परिसरामध्ये पोटनिवडणूक झाली, राजकीय सभा झाल्या, सरपंचांचं आरक्षण झालं, निवडणुकीमध्ये निकाल झाला, त्याला सगळी गर्दी चालते, तर वारीची गर्दी का चालत नाही असा शासनासमोर आमचा प्रश्न राहणार आहे। मग राजकीय सगळ्या घडामोडी चालतात, त्यामध्ये कोरोना होत नाही आणि वारी व्हायला लागल्यानंतरच कोरोना होतो का? आम्हाला कोरोना नाही असं आमचं म्हणणं नाही, पण कोरोनाचे जे नियम अटी आहेत, सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क असेल, सॅनिटायझर असेल, शासनानं नियम अटी घालावे आणि परंपरा सांभाळण्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर पाठवलेला आहे। त्यांनी जर याचा लवकरात लवकर नाही विचार केला तर मंत्रालयासमोर आम्ही संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करू अशा पद्धतीचं निवेदन आम्ही ईमेलद्वारे पाठवलेलं आहे। याचा त्यांनी विचार करून लवकरात लवकर हा निर्णय जाहीर करावा अशी आम्ही विनंती केलेली।